हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी. मी तुम्हाला आज दाखवणार आहे मस्त अशी पुरणपोळी थाली. 2 वाटी हरभऱ्याची डाळ ती स्वच्छ धुवून घ्या, 1 तास पाण्यात भिजत घाला आणि त्यानंतर शिजायला टाकून द्या. व्यवस्थित नरम शिजस तोपर्यंत आपण इकडे खिरीची तयारी करून घेणार आहोत. 1 वाटी तांदूळ स्वच्छ निवडून घ्या आणि तेलामध्ये लाल होईस तोपर्यंत परतवून घ्या आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या. एक पातेलं घ्या, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाका. त्यामध्ये आपण मनुके, काजू, बदाम आणि वेलची पूड व्यवस्थित परतवून घेणार आहोत. व्यवस्थित लाल होईस तोपर्यंत परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी आणि आपण जे तांदूळ बारीक करून घेतले होते ते. त्यानंतर त्यात टाकायची 1 वाटीभर साखर, नंतर खीर मसाला, चवीनुसार मीठ आणि उकळ आल्यानंतर दूध. 1 ग्लास किंवा 2 ग्लास आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. डाळ शिजली आहे आपली. इकडे मी भात टाकून दिला आहे. डाळ शिजून गेली आहे आपली. आता आपण गाळणी ठेवली आहे, त्यावर आता ही डाळ सर्व गाळून घेऊया. पाणी निथरस तोपर्यंत मी इकडे आता रशीची तयारी करून घेत आहे. खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्या. कांदा, कोथिंबीर, लसूण, खडे मसाले आणि खोबरं टाकून घ्यायचं. व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या. आता आपण फोडणी देऊन घेऊया. कढई घ्या, त्यामध्ये तेल, कढीपत्ता, जिरे, हळद, मिरची, मसाला व्यवस्थित तेल सुटेल तोपर्यंत परतवून घ्या. त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि डाळीचं पाणी. आता व्यवस्थित उकळी काढून घ्या. डाळीतलं सर्व पाणी निथरून गेलं आहे. आता आपण त्यामध्ये वेलची, बारीक चिरून घेतलेला गूळ, असे थोडंसं किंचितच मीठ टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित पुरण गाळणीवर ग्लासाने मॅश करून घ्या. 3 वाटी गहूचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, पाणी टाकून व्यवस्थित त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ आणि टाकणार आहोत आपण खाण्याचा सोडा. आता व्यवस्थित पाणी टाकून त्याचे एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि भजी तळून घ्यायचे आहे. आपली पुरणपोळी थाली तयार झाली आहे. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. हाय, माझं फॅमिली टाईम, जेवणाचा टाईम. या जेवायला सर्वांनी.